नमस्कार अमरावती। नमस्कार। आज आम्ही तुम्हाला अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील एका अशा गावाची गोष्ट सांगणार आहोत जिथे गेल्या 75 वर्षापासून होळी आणि रंगपंचमी साजरी केली जात नाहीत। हे आहेत पिंपळोद गाव, जिथे रंगाऐवजी हरिनामांची गोडी आणि मानवतेचा रंग जपला जातो। पिंपळोद हे गाव परमहंस श्री संत परशुराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झाले आहेत। या गावात होळीच्या दिवशी मतभेद विसरून पुण्यतिथी महोत्सव, जन्मोत्सव आणि यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। येथे धर्माचा किंवा पंथाचा रंग नाही, तर फक्त परमहंस श्री संत परशुराम महाराजांच्या जय जयकारात गावकरी दंग असतात। श्री संत परशुराम महाराजांचा जन्म 14 मे 1900 रोजी अमरावती जिल्ह्यातील भातकुली या तालुक्यातील जैतापूर येथे झाला। वडील बळीरामजी आणि आई भीमाबाई यांच्या पोटी जन्माला आलेले महाराज तात्यासाहेब उर्फ शामरावजी देशमुख यांच्या सोबत पिंपळोद गावात आले आणि त्यांनी अनेक चमत्कार केले। यहुदा रस्त्यावरील एका खारपान पट्ट्यात त्यांनी गोड पाण्याचा झिरा लावला, जो आज संत परशुराम महाराज जलकुंड म्हणून ओळखला जातोय। हा त्यांचा एक मोठा चमत्कार मानला जातो। महाराजांच्या जन्मोत्सव निमित्त महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार कीर्तन सादर करतात, तर जगद्गुरु तुकाराम महाराज गाथा पारायण भागवत येथे राहते। डिसेंबर महिन्यात श्री दत्त जयंतीला प्रकट दिन साजरा होतो आणि आठवडाभर भव्य यात्रा महोत्सव असतो। या यात्रेत विविध दुकाने, हॉटेल, आकाशी पाळणे आणि सिनेमा टॉकीज देखील असतात। पिंपळोद गावातील विवाहित मुली दिवाळी ऐवजी या यात्रेला येतात, त्यामुळे गावकरी दिवाळीपेक्षा यात्रेला जास्त महत्त्व देतात। महाराजांचे देहावसान 22 मार्च 1951 रोजी होळी पौर्णिमेच्या दिवशी कारंजा लाड तालुक्यातील इंझा वनश्री येथे झाले। रंगपंचमीला त्यांची समाधी पिंपळोद येथे देण्यात आली। तेव्हापासून या गावात होळी, रंगपंचमी आणि पुरणपोळी नाही, तर फक्त हरिनामांची गोडी आहेत। होळीच्या दिवशी होम हवन, तीर्थस्थापना आणि महाराजांच्या ग्रंथाचे पारायण वाचले जाते। रंगपंचमीला परशुराम नगर ITI येथून भव्य दिंडी पालखी सोहळा निघतो। त्यानंतर कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते। महाराजांच्या दर्शनासाठी सर्व धर्मांचे आणि पंथाचे हजारो भाविक भक्त येतात। त्यांच्या समाधी संस्थांचे वैशिष्ट्य म्हणजे एका भक्ताने अर्पण केलेली 201 किलोची घंटा। समाधीजवळ महाराजांची श्री दत्त आणि भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती विराजमान आहेत। महाराजांच्या शिकवणीनुसार बंधुभाव आणि एकात्मतेचा संदेश येथे पाळला जातोय। नाही रंग धर्माचा, नाही रंग पंथाचा, फक्त श्री संत परशुराम महाराज यांच्या जय जयकारात दंग हा संदेश गावकरी जपतात। रंग असावा माणसात देव शोधण्याचा, या महाराजांच्या संदेशाचे पालन करत पिंपळोद गाव पर्यावरणाचे रक्षण आणि प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याकरिता एक आदर्श उदाहरण बनले आहेत। आजच्या पिढीला होळी आणि रंगपंचमी कशी असते हे माहीत नाही, कारण गावात कोणीही रंगाची पुडी आणि पिचकारी ठेवत नाहीत। रंग असावा माणसाला माणूस जोडण्याचा हा संदेश पिंपळोद गावाने 75 वर्षापासून जपला आहे। ही परंपरा निसर्गाचा समतोल राखण्याकरिता आणि सामाजिक एकोपा टिकवण्याकरिता मोलाची भूमिका बजावित आहेत। ही परंपरा निसर्गाचा समतोल राखण्याकरिता आणि सामाजिक एकोपा टिकवण्याकरिता मोलाची भूमिका बजावत आहेत। मी महेंद्र देशमुख, माजी सरपंच ग्रामपंचायत पिंपळोद। स्वर्गीय तात्यासाहेब देशमुख यांचा नातू प्रमोद परशुराम महाराजांचं तात्यासाहेबांनी इथं त्यांना वास्तव्यात आणलं आणि मुरादेवी इथून त्यांना जमिनीत बसून पिंपळोद येथे आणलं। धर्माचे लोक हे ते एकोप्याने काम करून महाराजांनी जसा एक संदेशच दिला गावला। इथं होळीला कोणीही रंगपंचमी खेळत नाही। आज 75 वर्ष झाले, पण एकही कोणी कोणाच्या अंगावर रंग नाही टाकत, तर होळी पेटत नाही गावात। ते आजोबा मुरा येथे गेले होते। मुरा येथून त्यांना मुरा येथे हे भरलं होतं संत संमेलन, तिथं प्रमोद परशुराम महाराज हे आले आणि आमचे आजोबा दमनी घेऊन तिथं गेले होते बैलबंडी। तर बैलबंडीत प्रमोद परशुराम महाराज हे बैलबंडीत बसले आजोबाच्या, आणि आमच्या आजोबांनी त्यांना पिंपळोद येथे आणलं। पिंपळोद येथे आणल्यानंतर ते वास्तव्यात पिंपळोदला होते। त्याला खूप चमत्कार दाखवले प्रमोद परशुराम महाराज। ते चमत्कार म्हणजे पाणी हिरा लावला येवदा रस्त्याने येताना, लहानुजी पोस्टमन म्हणून एक दमनीवर धुरकरी होते, त्यांनी तिथं थांबवून हाताने उखरल्यानंतर तिथं अजूनही गोड पाण्याचा जिरा आहे। आणि माझी आता मनोरमाबाई होती, त्यांचं देहासन झाल्यानंतर प्रमोद परशुराम महाराजांनी त्यांना जीवदान दिलं आणि त्याच्यानंतर प्रमोद परशुराम महाराज त्याचे बरेचसे चमत्कार इथं पिंपळोद येथे
घडले. तर वैशाखी पौर्णिमेला होता, दत्त जयंतीलाही पण त्यांचे खूप मोठा कार्यक्रम होते, भंडारा होते. विदर्भातली सर्वात मोठी यात्रा म्हणून पिंपळद येथे प्रसिद्ध आहे. यात्राही खूप मोठी भटा प्रमोद परसराम महाराजाचा महोत्सव खूप मोठ्या उत्साहाने साजरा करतात. कारंजा तालुक्यातील इंदा गावात 2 दिवस ते लोक देतच नव्हते प्रमोद परसराम महाराज आले आणि 2 दिवसानंतर त्या तिथून पिंपळद येथे आणलं. पिंपळद येथे आल्यानंतर त्यांची समाधी इथं स्थापन झाली. आज पिंपळद येथे त्यांची समाधी आहे आणि कार्यक्रमही होता, उत्सव. गेल्या 75 वर्ष झाली आमच्या गावामध्ये कोणीही होळी खेळत नाही, ना होळी ना रंगपंचमी नाही पुरणपोळी, फक्त हरिनामाची गोडी. कारण आमच्या गावचे संत श्री परसराम महाराज यांचं देवासन झालं तेव्हापासून आमच्या गावात कोणीही होळी खेळत नाही. आम्हाला होळी म्हणजे काय आणि रंगपंचमी काय हे सुद्धा माहीत नाही आणि त्यासाठी कोणी कोणाला डाक लावत नाही रंगाचा. आमच्या गावामध्ये जो निसर्गाचा समतोल राखण्यासाठी महाराजांनी हा जाता जाता संदेश दिला. कारण की अनेक पर्यावरणात जे संस्था असतात किंवा सरकार म्हणते की पर्यावरण वाचवा, पण आमच्या गावामध्ये गेले 75 वर्ष झाले संत परसराम महाराजांनी हा जाता जाता संदेशच दिला आहे. गावातील दुकानदार असो किंवा लहान मुलांना हे सुद्धा माहीत नाही. कारण की कोणी दुकानदार रंगपंचमी दिवशी रंगाची पोळी किंवा पिचकारी हे सुद्धा आणत नाही. आम्ही हे पुढेही पण अशी परंपरा कायम ठेवू. आजपासून आमच्या इथे परमहंस परशुराम महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव सुरू करण्यात आलेला आहे. ही परमहंस परशुराम महाराज यांची 75वी पुण्यतिथी आहे. आमच्या गावाचं वैशिष्ट्य हे आहे की गेल्या 75 वर्षापासून पिंपळद या गावामध्ये होळी ही पेटवत नाही, रंगपंचमी ही खेळण्यात येत नाही. त्याच्या मागचं कारण असं आहे की परमहंस परशुराम महाराजांचं देवस्थान ते आमच्यामधून निघून गेले 1951 साली होळी पौर्णिमेला. त्या दिवशीपासून गावकऱ्यांनी असं ठरवलं आहे की आपण रंगपंचमी हा उत्सव मनवायचा नाही. त्यामुळे आम्ही या दिवशी म्हणजे होळी पौर्णिमेच्या दिवशी परमहंस परशुराम महाराजांची पुण्यतिथी असल्यामुळे आम्ही धार्मिक उत्सवाचे आयोजन करत असतो. या निमित्त आम्ही कीर्तन आणि गावातून कीर्तन आणि दिंडी जे निघते आणि पूर्ण फेरी गावातून काढतो आणि नंतर मग महाप्रसादाचं आयोजन आम्ही या निमित्ताने नेहमी करत असतो.